Welcome students. In this video, we will learn the subject mathematics standard 8 and chapter number 13, the congruence of triangles. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रो आपण इयत्ता 8वीच्या गणित विषयातील चॅप्टर नंबर 13 कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणांची एकरूपता याचा अभ्यास आपण करणार आहोत. मित्र हो, आपल्याला समजा हा DEF एक ट्रायंगल दिलेला आहे. नाउ राइट आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स रेफरिंग टू द ॲडजेसंट फिगर. या फिगरचा आधार घेऊन या क्वेश्चन्सची आन्सर तुम्हाला द्यायची आहे. फर्स्ट क्वेश्चन इज विच इज द अँगल अपोजिट टू द साइड D. साइड D च्या अपोजिट अँगल आहे अँगल F. सेकंड क्वेश्चन आहे विच इज द साइड अपोजिट टू अँगल E. अँगल E च्या अपोजिट म्हणजे समोरचा अँगल E च्या अपोजिट साइड आहे साइड DE is the side opposite to angle E. Third question आहे which angle is included by side DE and side DF. Side DE आणि side DF यांनी included केलेला अँगल कोणता? तर here angle D is the included angle by side DE and side DF. Fourth question, which side is included by angle E and angle F. Angle E आणि angle F ने included side कोणती? तर here side EF. Now fourth question, fifth question, state the angles adjacent to side DE. Side DE च्या adjacent angles कोणते? Adjacent म्हणजे संलग्न, लगतचे. Here angle D and angle E are the angles adjacent to the side DE. या साइड DE च्या adjacent angle कोणते? Angle D and angle F. Also we know that the figures which exactly coincide with each other are called congruent figures. म्हणजेच ज्या फिगर एक्झॅक्टली कोइन्साइड विथ इच अदर, अगदी एकमेकांवरती ठेवल्यानंतर ते एक्झॅक्टली कोइन्साइड म्हणजे तंतोतंत जुळत असतील तर दीज फिगर्स आर कॉल्ड कॉन्ग्रुएंट फिगर्स. त्या एकरूप फिगर्स असतात. हिअर नोट दॅट द सेगमेंट्स ऑफ इक्वल लेंथ्स आर कॉन्ग्रुएंट. इक्वल लेंथचे सर्व सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. ऑल्सो द अँगल्स ऑफ इक्वल मेजर आर कॉन्ग्रुएंट. तर इक्वल मेजरचे अँगल सुद्धा काय असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मीन्स इफ टू सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट मीन्स दे हॅव इक्वल लेंथ. सिमिलरली इफ टू angles have same measure they are congruent. Conversely, if two or more angles are congruent means they have a equal measure. Now congruence of triangles. Here there are two triangles ABC and triangle PQR. Now carry out this activity. Observe the adjacent figures. दोघं आकृत्यांचं निरीक्षण करा. आता आपण काय करू? कॉपी ट्रायंगल ABC ऑन ट्रेसिंग पेपर. एक ट्रेस पेपर या ट्रायंगल ABC वरती ठेवून त्याला ट्रेसिंग करा. पेन्सिलने ट्रेसिंग करा. अँड दिस ट्रेसिंग पेपर अँगल प्लेस इट ऑन ट्रायंगल PQR such that point A on point P, point B on point Q and point C on point R. एका ट्रेस पेपरवरती या ट्रायंगल ABC ला ट्रेसिंग करून तो या PQR ट्रायंगलवर असा ठेवा की पॉइंट A P वर, पॉइंट B C Q वर आणि पॉइंट C R वर. हिअर नोट दॅट सच ॲज अशा प्रकारे बघा.
we see that here we will find that both the triangles are exactly coincide each other. जेव्हा हा ट्रायंगल ABC या ट्रायंगल PQR वरती असा ठेवला की पॉइंट ए म्हणजेच व्हर्टेक्स ए व्हर्टेक्स पी वर, व्हर्टेक्स बी व्हर्टेक्स क्यू वर, व्हर्टेक्स सी व्हर्टेक्स आर वर जर ठेवला तर बोथ दी ट्रायंगल्स आर कोइन्साइड विथ इच अदर, दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. याचा अर्थ हे दोघं ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. नाउ इन द ॲक्टिव्हिटीज, याच ॲक्टिव्हिटीजमध्ये आता काय करा, ऑन वे ऑफ प्लेसिंग ट्रायंगल ए बी सी ऑन ट्रायंगल पी क्यू आर इज गिवन. वन वे ऑफ प्लेसिंग ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर इज गिवन. आता परत आपण ठेवूया, बट इफ वी प्लेस पॉइंट ए ऑन क्यू, आता पॉइंट ए हा क्यू वर ठेवा, पॉइंट बी हा आर वर ठेवा, पॉइंट सी हा पी वर ठेवा, देन टू ट्रायंगल्स विल नॉट कोइन्साइड इच अदर. अशा ठेवल्यानंतर ते दोघं ट्रायंगल एकमेकांशी तंतोतंत जुळत नाही. इट मीन्स दॅट दी व्हर्टेक्स मस्ट बी मॅच इन स्पेसिफिक वे. म्हणजे टू ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर ते कॉन्ग्रुएंट ट्रायंगल व्हर्टायसेसच्या एका स्पेसिफिक वेनेच मॅच होतात. जसं हे दोन ट्रायंगल ए पी वर ठेवला, बी क्यू वर ठेवला, सी आर पॉईंटवर ठेवला तरच बोथ दी ट्रायंगल्स आर कोइन्साइड इच अदर. And the way of matching the vertices is denoted by one-to-one correspondence. म्हणून point A corresponds to point P is denoted by this notation here. This point A and this symbol, small line both the side arrow and P means A corresponds to P. Now here two triangles are congruent in the correspondence. या ठिकाणी हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत इन द करस्पॉन्डन्स, म्हणजेच कोणत्या संगतीत, तर पॉइंट ए करस्पॉन्ड्स टू पॉइंट पी, पॉइंट बी करस्पॉन्डिंग टू पॉइंट क्यू अँड पॉइंट सी करस्पॉन्डिंग टू पॉइंट आर. म्हणजेच ए पॉइंट हा पी सी करस्पॉन्ड्स आहे हे सिम्बॉलमध्ये अशा प्रकारे लिहितात. ए ला स्मॉल दोघं ॲरो असलेली लाईन, धिस सिम्बॉल इज करस्पॉन्ड्स ए अँड इट इज रीड ॲज ए करस्पॉन्ड्स टू पी, बी करस्पॉन्ड्स टू क्यू अँड सी करस्पॉन्ड्स टू आर. अँड व्हेन दी टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट इन धिस वे, या करस्पॉन्डन्सनुसार जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतील तर वी गेट 6 congruences, namely angle A congruent to angle P, angle B congruent to angle Q, angle C congruent to angle R, and segment AB congruent to segment PQ, segment BC congruent to segment QR, and segment CA congruent to segment RP. या सेगमेंट सी एला तुम्ही सेगमेंट ए सी म्हणा का सेगमेंट सी ए म्हणा, बरोबर. देअरफोर इट इज सेट दॅट, तेव्हा आपण म्हणू शकतो की ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर आर कॉन्ग्रुएंट इन द करस्पॉन्डन्स ए बी सी करस्पॉन्डिंग पी क्यू आर. तेव्हा आपण म्हणू शकतो जेव्हा दोन ट्रायंगलचे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, जसे इथे अँगल ए आणि अँगल पी हा करस्पॉन्डिंग अँगलची पेअर, अँगल बी आणि अँगल क्यू हे कशावरून ठरवायचं, तर या करस्पॉन्डिंगवरून ते ठरवायचं. तेव्हा देन दी टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट इन द करस्पॉन्डन्स ए बी सी करस्पॉन्डिंग पी क्यू आर. And the two triangles are congruent, then we write in symbolically triangle ABC congruent to triangle PQR. दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असतात, हे टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट सिम्बॉलमध्ये असं लिहितात. हे जे साईन आहे हे साईन कॉन्ग्रुएंटचं आहे अँड इट इज रीड ॲज ट्रायंगल ABC congruent to triangle
PQR. Here note that from this corresponding ABC corresponding PQR or ABC corresponds to PQR या करस्पॉन्डन्सनुसार तुम्हाला अँगलचे करस्पॉन्डिंग अँगलच्या पेअर आणि करस्पॉन्डिंग साईडच्या पेअर लिहिता येतात. इथे ए अँगल ए अँड अँगल पी हे करस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर, अँगल बी आणि अँगल क्यू, अँगल सी आणि अँगल आर आणि करस्पॉन्डिंग पेअरमधील अँगल्स काँग्रुएंट सुद्धा असतात. इफ द टू ट्रायंगल्स आर ते काँग्रुएंट असतील तर. नाउ ट्रायंगल ABC काँग्रुएंट टू ट्रायंगल PQR इम्प्लाइज द करस्पॉन्डन्स दिस. जर दोन ट्रायंगल काँग्रुएंट असतील तर त्यांच्यामध्ये हे करस्पॉन्डिंग असते म्हणजे असते. वर्टेक्स A corresponding P, vertex B corresponding Q, vertex C corresponding R and the 6 congruency mentioned above. आणि त्यांच्यामध्ये या 6 congruency असतात. 3 pairs corresponding अँगलच्या congruent आणि 3 pairs corresponding साईडच्या congruent असतात. and therefore म्हणून while writing the congruence of two triangles जर दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे राईट करण्यासाठी वी हॅव टू टेक केअर. काय काळजी घ्यायची आहे? वी हॅव टू टेक केअर दॅट द ऑर्डर ऑफ व्हर्टायसेस ऑब्झर्व दी 1-to-1 करस्पॉन्डन्स असर्टिंग कॉन्ग्रुएंट. म्हणजेच त्या व्हर्टायसेसची 1-to-1 करस्पॉन्डन्स असणं, तिथे कॉन्ग्रुएन्स असणं आवश्यक आहे. म्हणजे vertices between the correspondence between the vertices of two triangle is important if the two triangles are congruent. जर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला शो करायचं असेल तर त्यांच्या व्हर्टायसेसमधली 1-to-1 करस्पॉन्डन्स आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे. नाउ हिअर एक्झाम्पल नंबर फर्स्ट. इन द ॲडजसंट फिगर the parts of triangle indicated by the identical marks are congruent. या टू ट्रायंगल्समध्ये त्यांचे जे पार्ट्स आहेत की जे आयडेंटिकल मार्कने इंडिकेट केलेले आहे, समान खुणांनी. आयडेंटिकल मार्क्स म्हणजेच समान खुणांनी निर्देशित केलेले आहेत, दर्शवलेले आहेत की दे आर कॉन्ग्रुएंट. सच ॲज हिअर दी साईड ST congruent to side XZ and so on याप्रमाणे. Similarly angle T congruent to angle Z, angle U congruent to angle Y, angle S congruent to angle X. In this way. First question, identify the 1-to-1 correspondence of the vertices in which two triangles are congruent. हे टू ट्रायंगल्स कोणत्या 1-to-1 करस्पॉन्डन्सनुसार कॉन्ग्रुएंट आहेत ते आयडेंटिफाय करा अँड राईट द कॉन्ग्रुएन्स इन 2 वेज. आणि 2 पद्धतीनं ते 2 ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे ते ठरवा. सेकंड क्वेश्चन आहे, स्टेट विथ रिझन वेदर द स्टेटमेंट ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल STU इज राईट ऑर रॉंग. म्हणजे हे 2 ट्रायंगल जे कॉन्ग्रुएंट आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत किंवा नाही, राईट आहे का रॉंग आहे, हे विथ रिझन स्टेट करा, लिहा. नाउ फर्स्ट क्वेश्चनचा आपण आन्सर बघूया. हिअर नाउ सोल्युशन. बाय ऑब्झर्वेशन द ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट इन द करस्पॉन्डन्स STU 1-to-1 करस्पॉन्डन्स XZY. हिअर नोट दॅट तुम्ही या ट्रायंगलची करस्पॉन्डन्स अशी घेतली, समजा या STU 1-to-1 करस्पॉन्डन्स XYZ जर घेतली तर इट इज रॉंग, ते काय होईल, चुकीचं. हां, तुम्ही असं घेतलं SUT 1-to-1 करस्पॉन्डन्स XYZ इट इज अ ट्रू, तर ते बरोबर आहे. इथे कोणती घेतलेली आहे, STU 1-to-1 करस्पॉन्डन्स XZY
हेन्स त्यामुळे हेन्स फर्स्ट ट्रायंगल STU कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XZY असंही म्हणता येईल. इन वन वे हा एक प्रकार. और ट्रायंगल UST कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल YXZ असंही म्हणता येईल. अँगल UST कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल YXZ. अजून थर्ड टाईपमध्ये लिहिता येईल का? तर हो, लिहिता येईल. ट्रायंगल TSU कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZXY. अजून तुम्हाला वाटतं लिहिता येईल का? हो, राईट करता येईल. ट्रायंगल TUS कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ZYX. कारण मित्र, आपल्याला एखाद्या ट्रायंगलचं नेम आपल्याला किती प्रकारे 6 टाईपमध्ये लिहिता येतं. एका वर्टेक्सपासून क्लॉकवाईज एकदा आणि अँटी क्लॉकवाईज एकदा. म्हणजे एका वर्टेक्सला पासून 2दा नावे लिहिता येतात. अशी 6 वेळा 6 टाईपमध्ये लिहिता येतात. सेकंड क्वेश्चन बघूया आपण. स्टेट विथ रिझन वेदर दी स्टेटमेंट ट्रायंगल XYZ congruent to triangle STU is right or wrong. Now, if the congruence is right, if the congruence is written as triangle XYZ congruent to triangle STU, it will means that जर हे दोन ट्रायंगल याच कॉन्ग्रुएन्सनुसार म्हणजे XYZ 1:1 करस्पॉन्डन्स STU या कॉन्ग्रुएन्सनुसार जर हे दोन ट्रायंगल आपण कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हटलं तर साईड ST बघा, साईड ST कॉन्ग्रुएंट टू साईड XY, साईड ST कॉन्ग्रुएंट टू साईड XY अँड विच इज रॉंग. साईड ST आणि साईड XY कॉन्ग्रुएंट दिलेल्या नाही. त्या आयडेंटिकल मार्कने इंडिकेट केलं आहे का? नाही. सो देअरफोर द स्टेटमेंट ट्रायंगल XYZ कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल STU इज रॉंग. ते काय आहे? रॉंग आहे. कारण इथे आपण कॉन्ग्रुएन्सी जर XYZ कॉन्ग्रुएंट 1:1 करस्पॉन्डन STU घेतली तर ST साईड जी आहे ही ST साईड कॉन्ग्रुएंट XY साईड्स होईल. परंतु इट इज रॉंग. ते दिलेलं नाही आहे. सो द गिवन स्टेटमेंट इज रॉंग. नाउ second example, in the given figure the identical marks show the congruent part in the pair of triangles. बघा, या गिवन फिगरमध्ये द आयडेंटिकल मार्क शो द कॉन्ग्रुएंट पार्ट्स इन द पेअर ऑफ ट्रायंगल्स. या ट्रायंगलच्या पेअरमध्ये आयडेंटिकल मार्कने इंडिकेट केलेले पार्ट्स कॉन्ग्रुएंट आहे. जसं BD साईड DC साईडची कॉन्ग्रुएंट आहे. AB साईड या ट्रायंगलच्या AC साईडची कॉन्ग्रुएंट आहे. अँगल B आणि अँगल C कॉन्ग्रुएंट आहे. स्टेट द करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल इन विच द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. तर या फिगरमध्ये कोणते टू ट्रायंगल्स कोणत्या करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेसमध्ये कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला राईट करायचं आहे. स्टेट द करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. ट्रायंगलच्या व्हर्टायसेसची करस्पॉन्डन्स लिहायची आहे. अँड इन विच द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट, की ते दोन ट्रायंगल कोणत्या करस्पॉन्डन्सनुसार कॉन्ग्रुएंट आहे. बघा, हिअर नोट दॅट इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल ACD, ट्रायंगल ABD and triangle ACD. In these two triangles, side AD is common side. In these two triangles, side AD is a common. या दोघं ट्रायंगलमध्ये साईड AD कॉमन आहे. अँड वी नो दॅट एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ. प्रत्येक सेगमेंट स्वतःशी कॉन्ग्रुएंट असतो. अँड शो द कॉमन साईड इंडिकेट बाय धिस
मार्क, या मार्कने कॉमन साईड इंडिकेट करतात. देअरफोर करस्पॉन्डन्स कोणती? करस्पॉन्डन्स कोणती? कॉमन अँगल ए आहे, कॉमन नसून तो एकच नाव आहे. ए करस्पॉन्डन्स टू ए, बी करस्पॉन्डिंग टू सी and D corresponding to D. Means A, B, D corresponding A, C, D. इथे आपल्याला काय म्हणता येईल? corresponding A, B, D. 1-to-1 correspondence A, C, D. Which triangle? कोणत्या ट्रायंगल? The triangle A, B, D congruent to triangle A, C, D. अशा पद्धतीनं मित्रो आपण कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल, त्या द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हिअर नोट दॅट टू चूज द स्पेसिफिक और प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स बिटवीन द व्हर्टायसेस. टू ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट ठरवण्यासाठी त्या टू ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधील 1-to-1 करस्पॉन्डन्स आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे. या व्हिडिओचा तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि आपल्या वहीमध्ये सर्व गोष्टी लिहून घ्या. तोपर्यंत धन्यवाद.